झाडू झालंय, झाडू केसांचा मी खूप प्रयत्न करते पण केस बसतच नाही. माझा नो हेअर डे आहे. खूपच स्टिकी होतात, खूपच ड्राय होतात, खूपच फुगून जातात. असे केसांचे हजार प्रॉब्लेम्स. त्यात सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा की माझे केस खूप तुटतात, खूप गळतात, केसच राहिले नाही, टक्कल पडतंय, स्काल्पवर केस नाहीत, हे ते असं तसं आपण 100 गोष्टी आहेत अशा ज्या केसांच्या प्रॉब्लेम मध्ये येतात. आफ्टर 30s मला असं लक्षात आले की केसांचा गळण्याचं प्रमाण असतो तो वाढतो. विकतच्या गोष्टी हे ते वगैरे करण्यापेक्षा घरी निदान ऑइल लावा. ते तुम्ही वीक मधनं 3दा, जर होत नसेल तर मिनिमम 2दा तर धुवाच धुवा. धुण्याच्या प्रत्येक वेळेस आधी तेल लावा. तेल 3-3, 4-4 दिवस ठेवायचं नाही. 2 तासानंतर आणि 24 तासाच्या आत तो धुवून द्या. नाही तर मग त्याच्यावर धूळ बसेल, ती चिटकेल, डॅन्ड्रफ होईल आणि ते वेगळे प्रॉब्लेम्स होतील स्काल्पचे. चांगला शॅम्पू यूज करा. केस आहेत ते त्यांना कोरडे फट धुवायचे नाहीत. मला एकदम कोरडे केस आवडतात, मला एकदम मोकळे केस. तो काय भात आहे का मोकळा व्हायला पाहिजे? नाही, ते केस आहेत ते सॉफ्टच छान दिसतात. ते झाडू सारखे नाही चांगले दिसत. लिटरली ही लसण आहे. आणि हे तुम्ही जितकं असं ड्राय करताना एक एक केसाचा लेअर जातो, थिनिंग व्हायला लागते केसांची, ते पातळ व्हायला लागतात, फाटायला लागतात. त्याला स्प्लिट एंड्स आपण म्हणतो. माझे दुतोंडी केस झालेत, ते असं होतं, असे चुर्रा होतात, तुटतात. तुम्ही कंडिशनर युज करा. खूप माझ्या बहिणी आहेत ज्यांना कंडिशनर वापरायचं असं. का नाही वापरायचं? कंडिशनर खूप सॉफ्ट करतं केसांना. जर तुम्हाला असं फील होत असेल की जर तुम्ही कंडिशनर लावलं तर त्याच्यामुळे तुमच्या केसांची डेन्सिटी कमी दिसते आहे आणि केस एकदमच स्टिकी होत आहेत किंवा ऑइलीच वाटतंय, तर तुम्ही एक काम करू शकता. शॅम्पू करा मग कंडिशनर लावापेक्षा कंडिशनर आधी लावा मग शॅम्पू लावा, मग बघा, तसं ट्राय करा. तो पण एक खूप चांगला उपाय आहे. पण केसांची काळजी घ्या, तरच ते बसतील, तरच ते छान राहतील. घरच्या घरी लिस्ट जे करता येईल त्यामध्ये हे आहे की तुम्ही केसांना ऑइलिंग करा. दिवसातून 2दा कंपल्सरी डोकं विंचरा. फिरवत राहिलात ना तर तिथे पण म्हणजे ते पण खूप छान मसाज आहे आपल्या स्काल्पची. ठीक आहे, डर्मा रोलर आहे, तर रोलर आहे समजा, ह्याला अशा खूप साऱ्या ना बारीक 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 ह्याच्यावर सुया आहेत, सुया, आणि हे असं फिरवायचं. तर हे ब्लड सर्क्युलेशन वाढवतं आपल्या स्काल्पचं आणि मग गळलेली केस येणार आणि मग म्हणजे केस गळणार नाही आणि आपल्या स्काल्पची हेल्थ, आपल्या केसांची हेल्थ चांगली होईल असं मी ऐकलं आणि म्हणून मी घेतलंय. ठीक आहे, तर जिथं मला हेअर थिनिंग वाटते ना तिथं मी ह्याला असं फिरवत बसते. आणि ह्या गोष्टी काही जास्त टाइम नाही घेत माझ्या बहिणींनो. खूप कमी वेळामध्ये आपण हे सगळं करू शकतो. तेल लावून घ्यायचं, टीव्ही बघत बघत तुम्ही असं करत बसले, गप्पा मारत मारत करत बसले, तर ह्या गोष्टींना असं टाइम लागत नाही. इच्छा असली की सगळं होतं. जर हे जरी नसलं तरी कंगव्याने फिरवत बसायचं डोक्यामध्ये. जी कांशी असते, फनी आपण म्हणतो त्याला, ज्याच्याने आपण उवा काढण्यासाठी वापरली जाते बेसिकली आपल्याकडे, तर ती पण फार टोकदार असते. तर तिच्यानी म्हणजे पहिले मोठ्या कंगव्याने विंचरून झाल्यावर तिच्यानी केस विंचरायचे, स्काल्पला मसाज द्यायची. तर ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. बस आपल्याला स्वतःला सोडून बाकी जगात सगळ्यांसाठी वेळ आहे. तुम्ही आधी केसांची हेल्प करा, मग केस छान दिसतील. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही वेगळ्या टॉपिकवर आपण बोलू. तोपर्यंतसाठी चलो, बाय बाय.